मी तिथं सत्ता राजकारण त्या ठिकाणी बघत नाही। लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या लोकांच्या प्रति माझी भावना जी आहे ती अगदी स्पष्ट आहे आणि त्यामध्ये मी अजिबात कसूर करत नाही, त्यात तडजोड सुद्धा करत नाही। आणि मग हे पाणी देणं हे सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। ज्यांना ज्यांना राजकारण करायचं आहे ते इलेक्शन झाल्यावर त्या ठिकाणी हे इलेक्शन मध्ये करतील, पण परत पाण्याचं नाव सुद्धा काढणार नाही पुढची 5 वर्ष। पाणी देण्याचं काम हे खासदार धैर्यशील मानेच करणार आहे, हे आपल्याला मी जाणीवपूर्वक सांगतो आणि प्रांजळपणे सांगतो। यामध्ये मी राजकारण करणार नाही। कुणाला काय म्हणायचं, वाईट म्हणायचं, चांगलं म्हणायचं ते म्हणत राहू दे। मी पाणी देण्यासाठी म्हणून धडपडणारा कार्यकर्ता आहे। मला चेहरे दिसतात ते माझ्या माई माऊल्यांचे, माझ्या माता भगिनींचे, वडीलधाऱ्यांचे, की ज्यांच्या चेहऱ्यावर आजही वाटतं की ह्या पोराच्या हातात आहे ते करून दाखवे। मी निश्चितपणे सांगेन ज्या अपेक्षेनं तुम्ही या ठिकाणी माझ्या खांद्यावर हे जीव दिलंय ते मी वाया जाऊ देणार नाही। तुमची कावड शेवटपर्यंत नेण्याचं काम धैर्यशील माने निश्चितपणे करेल। या कार्यक्रमामधनं इथंच ह्याच आपण ही सभा ही महत्वाची सभा आहे। एवढं भाषण मी कुठल्याच सभेत केलं नाही। इथंच का करतो ह्याचं कारण आहे। नाही नाही, इथं पेटलं, इथं पिकलं ते गावभर जातं। इथं तुम्ही एकदा ठरवलं का धैर्यशील माने, तर धैर्यशील मानेचं खरंच त्याचं चुकलं असेल, तो प्रांजळपणे सांगतोय, जर चुकलं असेल तर कांद्रा, पण जर चुकलं नसेल तर विनाकारण वाईटाला वाईट म्हणणारे काही लोक या ठिकाणी आहेत। ठीक आहे, एखादी गोष्ट चुकली असेल तर त्याला वाईट म्हणावं, पण चांगलं करून सुद्धा वाईट म्हणणारे लोक त्या ठिकाणी आहेत। मी इचलकरंजीच्या प्रदूषणाचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, इचलकरंजीच्या हायवेचा प्रश्न असू दे, आत येणाऱ्या याचा प्रश्न असू दे, त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेला 25 ई बसेस आपण या ठिकाणी मंजूर करून घेतली। ऑपरेशन झाल्यानंतर इंटरनल बस सेवा त्या ठिकाणी चालू होती। केएमटी जशी कोल्हापूरची आहे, आता IMT या ठिकाणी चालू होईल आणि IMT मध्ये तुमच्या इचलकरंजीमध्ये आतल्या आत फिरणाऱ्या बसेस त्या इंधनावर चालणाऱ्या नाही, तर त्या ठिकाणी बॅटरी ऑपरेटेड आणि ई सर्व्हिस मध्ये चालणाऱ्या बसेस, वातानुकूलित AC बसेस त्या ठिकाणी असतात। हे करणार खासदारानं काय केलं पाहिजे, नेक्स्ट स्टेप पुढच्या 5 वर्षाचं नव्हे तर पुढच्या 25 वर्षाची इचलकरंजीची गरज ओळखून त्या पद्धतीनं पायवडं टाकली पाहिजे। आणि मी नियोजन करतोय मोदी साहेबांसारखं विकसित भारताचं स्वप्न ते बघतायत, अतिविकसित इचलकरंजीचं स्वप्न मी बघतोय, की ज्याच्यामध्ये ज्यावेळी भारत विकसित असेल त्यावेळी माझी इचलकरंजी त्यात नंबर 1 ला असली पाहिजे। यासाठी म्हणून जी पावलं टाकायची आहेत त्याचं प्लॅटफॉर्म मी या ठिकाणी तयार करतोय। 3 वर्ष बाबांनो तुमच्या बरोबरच माझी गेली। कोविडच्या काळामध्ये मलाही रुपया का या ठिकाणी मतदारसंघामध्ये आणता आला नाही, कारण खासदारांचा निधी बंद केला होता देशातल्या सगळ्या, एकट्याच नव्हे सगळ्या देशातल्या। 365 दिवसापेक्षा 160 दिवस त्या ठिकाणी अधिवेशन चालतं। बरोबर त्या विषयावर चर्चा करा, कोणत्याही विषयावर माझी बोलायची तयारी आहे। आणि निश्चितपणे काम करणाराच बोलू शकतो, न करणारा बोलू शकतो का? चुकतो कोण? ज्यानं केलंच नाही त्यानं बोलायचं काय काम? ज्या माणसाने कधीच काम केलं नाही ती जे काय या ठिकाणी काम करतो, लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी कुठेही कसूर केलेलं नाही। काही लोकांना या ठिकाणी त्याच्या टीका टिप्पणी बघायची असेल तर निश्चितपणे ते बघत राहावे। खासदार जर त्यांना खरंच बघायचं असेल तर माझा रोज फोटो बघून खासदाराचं पोट भरणार नाही। खासदारांना तिथं दिल्लीत काम करावं लागेल तर मतदारसंघामध्ये पैसे येतील। धनुष्यबाण घेऊन खासदार धैर्यशील माने उभा आहे। तो धनुष्यबाण हे पवित्र या ठिकाणी असणारं शस्त्र आणि ती भगव्याची लाज राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे। मी मनापासून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो। इथं जी सुरुवात होती ती यशस्वी होती याची खात्री मला या ठिकाणी आहे। आणि म्हणूनच जे काम आपण हातामध्ये घेतलंय ते शिवधनुष्य तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी पेलीन एवढंच या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढे जाण्याची आपल्याकडनं परवानगी घेतो। हर 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 हर